सगळ्यांची नमस्कार. सगळ्यांची नमस्कार. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? मी पण बरी. आपलं आय डी बंद पडलेलं होतं, 15 दिवस झालं. लई मी रडले. म्हणलं कसं झालं असं. मला लई अचानक वाटली. मला वाटत होतं असं कधीच नाही होणार माझ्याबरोबर, का तर मी व्हिडिओ कसं खऱ्याने व्हिडिओ काढते. म्हणून मला विश्वास होता, मला भरवसा होता की माझा आय डी कधीच बंद नाही होणार. मी खोट्याने काहीच करत नाही. मी सगळं व्हिडिओ करते, ते खऱ्याने करते. भोळी बाबडी आहे, मला समजून घ्या. माझं शिक्षण नाही. माझं व्हिडिओ सगळं ऐकचा. माझा व्हिडिओ फक्त 8 मिनिटाचा नाहीतर 12 मिनिटाचा एवढाच व्हिडिओ असते. माझा मोठा पण व्हिडिओ नाही आहे. मी म्हणते की माझा व्हिडिओ कुणी बघत नसन म्हणून मी व्हिडिओ बारीकच व्हिडिओ काढते. बारीक व्हिडिओ केला तर कुणी पण असं 5-10 मिनिटाची बघतात ना, म्हणून मी बारीक व्हिडिओ काढते. तांदूळ साफ करते मी आता. बघायचं माझे व्हिडिओ. तांदूळ साफ करायला लागले आहे बघा. इडलीसाठी बनवायले हे तांदूळ नाही का भिजायला घालायले, इडली बनवण्यासाठी. बघा तन्मय उठ. तन्मय उठ बेटा. पाणी गरम झाले या, आंघोळ करून घे. मग उशीर होतोय ना नंतर. उठ, 10 वाजले असते. उठ बाळा. उठ 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 बरं. पाणी सांगते. उठलं का? ना पाणी. ते तांदूळ साफ करायचे आहेत ना, त्याला म्हणलं उठवते पहिलं आणि आंघोळीला पाठवते. आंघोळ केलं तर त्याचं काय नाश्त्याचं थोडं बनवते, चहा पाणी करते आणि त्याचा काय डब्याला देते थोडंसं बनवून. उठ बाळा. उठ बरं राजा. दूध नाही आणलं तिकडून. पेर आणलं होतं पोरासाठी. काही खाल्लेलं नाही, काय नाही आहे. तब्येत बरी नाही ना त्याची, काय खाय नाही. आपलं एवढं तेवढं खाते. तर काय करायचं, सगळ्या अडचणी आपल्यालाच बघावं लागतील, हे का नाही बहिणींना? तू पण खा रे. तू पण खा. चल. अर्धे केले तांदूळ साफ, आता अर्धे करते. बसायचं उठायची तकलीफ आहे ना, म्हणून हे बघा हे सोप्यावरच बसते, सोप्यावरच उठते. आता काय करायचं. जागेचा ठिकाणच नाही ना कुठं बसाय उठायचा. काय करायचं आता. जे ते बरं बरं म्हणायचं चालायचं. इथं दिसा नाही ना बरोबर. तिकडून ठेवते जरा थोडंसं, म्हणजे मग मी दिसन. तिकडून तिकडून राडे दिसतात ना का. काय करायचं आता. राडे रपाटेशी उभी घराला शोभा नाहीये. जाऊ दे. तांदूळ करते साफ, काय दिसा नाही. आणि हे असं जरा वर केलं ना तर हे दिसतंय. हे कपडे दिसतात. काढे एक थैली राहिली.
काय करायचं बाबांनो, सगळे राडेच दाखवावं लागतात तुम्हाला. बॅग ठेवते खाली, उरींचं हे टी शर्ट आहे ते खाली ठेवते. हे माझं हे डोक्याला बांधायचं, पोराने आणून टाकलं इथं राडा. चला, जागच नाही ना, काय करायचं. जाऊ द्या, आता माझी उशी आहे, राहू द्या, इथंच झोपते ना मी, इथंच झोपते किचन मध्ये. आता काय करायचं, आता आपल्या नशिबात असेल तेव्हा भेटन घर मोठं, असलं नशिबात तर. आता आपलं चाललंय हे जे आहे ते बरे, जुना ते सोनं, आपलं हे जुनं तेच बरे. जेव्हा देव देईन तेव्हा ठीक आहे. नाही का हा, किती मोठं घातलं टी शर्ट. तांदूळ करते साफ इडली बनवायला साठी. त्याला पण उडदाची डाळ आहे का नाही माहित नाहीये, पण तांदूळ धुवून साफ करून, पाणी आलेलं आहे ना आज, तांदूळ साफ करून धुवून चांगले घेते ना, पाणी या तांदळाला लय लागते धुवायला. खाते तर आपलं कसं डोसा बिसा बनवून खाते तर ते आपल्या आपल्या हाताने पण खाते. चटणी बनवली ना आपल्या आपल्या हाताने पण खातात. नुसती चटणी असली तरी चालेल, सांबर नसलं तरी चालते. पण सांबरनं कसं इडली खायला सांबरच चांगलं लागते ना, आणि डोश्याला भले चटणी असली तरी चालेल. या सगळेजण उद्या खायला, उद्या बनवू आपण इडली. आता याला पिसत पिसत किती टाइम जाते बघा. आता आज भिजवायचं, उद्या पिसायचं. आज जर भिजवलं ना तर मग उद्या चांगलं मुरतंय उद्यापर्यंत. जरा ह्याच्यात मोहरी, याच्यामध्ये मोहरी आहे तर ते काळं दिसायले ना, मोहरी पिसली तरी चालते, पण ते काळं दिसायले ना, म्हणून मी म्हणलं काढूनच टाकू. तर उडदाची डाळ आहे का रे बाळा? हा, बरं मुगाची आहे का? हा, मुगाची पण चालेल ह्याला, तसं काय नाही आहे का मुगाची? त्याला तरी काय माहित आहे का नाही, माहित नाही ना. हे घे. हा, उडदाची डाळ काढली होती त्या दिवशी मम्मीनं. हा, पण तुझं झालंय का? तर मी इथं तांदूळ धुऊ चांगले. काय साळे होत्या ना ह्याच्यामध्ये. तर मग किती मिनिटाचं झालंय बघ रे जरा. 8 मिनिटाचा, 12 मिनिटाचं पाहिजे आपल्याला. बघ बरं जरा 12 मिनिटाचं झालं असतं तर, मला कळत नाही ना. किती मिनिट? चूल मारके बोल, चूल मारून सांग मला. 9 मिनिट. 9 ना, आपल्याला 12 मिनिटाचं करायचं नाही का. आता तू चहा पिणार आहे का दूध पिणार आहे? हा, चहा का दूध? बोलून जा ना बाबा. लेकरं बोलत पण नाही तो. दूध गरम करते. खडे नाही तर ह्याच्यात, हे कसं साळे येतात आणि त्याच्यामध्ये नाही का ते काळं काय म्हणतात त्याला,
ते बीज असतं बघा काळं काळं, ते आहे, खडे नाही तर. ते किती 4 कप घेतले, 4 कप घेतलं. आता 1.5 कप डाळ घेणार, दूधच पिणार आहे. धरी आहे कप, धुवून ठेवू. हा, मला लय आवडते ह्याच्यात चहा. जास्त बसते ना चहा, त्या बारक्या कपात कसं कमी बसते. धुवून ठेव. हा तर एवढं. हा धुवून ठेव, धुवून ठेव. आता तांदळाला धुते, भिजू घालते, डाळ धुते, भिजू घालते, नंतर तन्मयचा डबा करते. काय बनवू रे बाबा डब्याला, भाजीला काय बनवू? हा, बनाओ कुछ भी. मुगाची डाळ देऊ का बनवून सुक्की? वो तो बिल्कुल ही मत दो, बिल्कुल अच्छी नहीं लगती. मग आता काय, भेंडी तर नाही आपल्याकडं. हा, त्या बटाटे आणाय काय होते काय माहिती हिला, बटाटे आणत नाही. ह्या का तांदूळ पांढरे सोबरे येत, राशनचे तांदूळ आणीनात ना. हे बघा हे तांदूळ 35 रुपये किलो आणले तर इडलीसाठी. राशनचे आणलं तर जास्त करते ना. मग आता हे काय, कुणाला पुरणार आणि कुणाला नाही पुरणार. मग त्याला पण राग, ह्याला पण राग. आम्ही बसलो इथंच मधी बेगर रागाचं. आम्हालाच राग नाही. कोणी या किती बी आम्हाला मारून जा अशी गत आहे आमची, माझी मेन. कुणी बी येतंय तोंड साफ करून जाते, कुणी बी येतंय काय बोलून जाते, तरी बी तोंड चिकटपट्टी लावून ठेवतो आम्ही तोंडाला. जाऊ द्या, तुम्ही मोठं, तुम्ही पण मोठं, आम्ही बारकी. काय बोलायचं, डोक्यातच खाजवायले काय माहिती. नहायला पाहिजे लय दे. आता बघा रोज म्हणत होते महागलदी, आता मी नहानच सोडून दिले. 8 दिवस झाले. तेल लावलं त्या पोरीनं, त्याचं केलं होतं. मेथ्या टाकल्या, कढीपत्ता टाकला त्याच्यात, मेथ्या कढीपत्ता आणि हे काय टाकलं बघा त्याच्यात, राईचं तेल टाकलं. राईचं तेल आणि काळे तीळ टाकले त्याच्यात. काळे तीळ टाकते तुम्ही कुठे? हां, काळे तीळ नाही 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 नाही, काळे तीळ नाही, ते कांद्याचं बी टाकलं. काळे तीळच म्हणायले. कांद्याचं बी टाकलं आणि कडवलं, चांगलं कडवलं आणि आमच्या सगळ्यांच्या डोक्याला लावलं तिने, ते आपल्या सुनबाईनं. तर मी 5-6 दिवस झाले डोकं धुतलं नाही. तर मग आता मी म्हणलं असं चिकट चिकट का लागलं. त्याने तर धुवून घेतले डोके, त्याने धुवून घेतले डोके, मीच नाही धुतलं हे काका डोकं. आता मी म्हणलं मीच आता असं दुपारी डोकं धुते, सकाळी तर नाही धुणार, दुपारी डोकं धुते. ती म्हणली केस चांगले राहतात त्याने, असं मजबूत होतात केस. म्हणलं ठीक आहे नाही का, बघू करून बघायला काय हरकत आहे. तर म्हणून मी म्हणलं करून बघावं. नाही तिनेच केलं, मी नाही केलं, तिनेच केलं. म्हणली आईचे केस लयच असं निबरबी झाले तर आणि लयच पांढरे शिपट झाले, म्हणून तिने आपल्या सुनबाईनं केलं. करते ती कसं का असं ना, तरी मी तिला किती बोलते तरी पण बिचारी करत राहते. ती नाही मनावर धरत, ती मनावर धरतच नाही, म्हणून तर एवढं चालले. ती मनावर धरत नाही आपली सुनबाई, म्हणून ही सगळं चाललंय व्यवस्थित. नाहीतर आता मी 4 शब्द बोलले, 10 शब्द बोलले, मग अशामध्ये नाही पटत ना. पण मी काय बी बोललो ना तरी ती समजून घेते मला. मग म्हणून तर चाललंय ना, म्हणून तर मी इकडं तिकडं मला नाही आवडत ना, म्हणूनच मला नाही आवडत इकडं तिकडं असं वाटते. बोलते खडं खडं, पण तिच्या मनामध्ये काय नाही आहे, लगेच आय करून आपल्याला बोलते या.
म्हणून मला काय नाही वाटत एवढं. म्हणून मला तिला सोडून जाऊ वाटत नाही. दुसरं काय नाही आहे मला. मग करमत बी नाही, दुसरीकडे गेलं ना मला करमत बी नाही. का तर ती आपलं मी किती पण बोललं ना ती माझं मनावर धरतच नाही आहे. तिला वाटते जाऊ द्या, आपल्या आईसारखी आपली आई नाही बोलत का. मग आपल्या सासू काय, ती सासू थोडी आहे, आपली आईच आहे ना, ते तिला वाटतं. आणि लय समजदार आहे. समजदार म्हणजे कसं बघा, काय बोललं ना तरी मनावर धरत नाही, काय नाही. ह्यालाच समजदारपणा म्हणतात ना, ह्यालाच चांगली सून म्हणतात ना. मग तिला तर लेक म्हणावं लागते. आपण ती सून नसती, ती आपली लेक असते. आपण काय बी म्हणलं तर ऐकून घेते, समजदारपणा स्वतःच्या मनामध्ये घेते. जाऊ दे, आई बोलत्या ना घडीभर, नंतर त्याच माया करत्या. तन्मय बघ बाबा, हे बघ बघ लवकर बघ, पुढे नाही जायला पाहिजे. 16 मिनिट काय